इकडनं 4 गोळे जातात. आधी परवानगी घ्यायला लागेल. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे एकदम व्यवस्थित असताल. वेलकम टू युअर व्हिडिओ, वेलकम टू युअर ब्लॉग, वेलकम टू युअर चॅनल. तर आत्ता वाजलेत 12 आणि रात्री मला 2 वाजले घरी यायला. तर 2 वाजले, मग 2:20ला मी झोपलो. आधी व्हिडिओ एडिट केली, मग झोपलो. आणि आता मी चाललो आहे बाहेर एम्स हॉस्पिटलमध्ये. ते पप्पांचं ऑपरेशन करायचं आहे, मग त्याचे डॉक्युमेंट घ्यायला जायचे. तर ते आपण घ्यायला चाललं आता. आणि आज आपल्याला लई काम आहेत. ऑफिसच्या इथं पण जायचं आहे. हर्षदा आणि दृष्टी राखी बांधणार आहेत. परत मावशीकडनं ट्रायपॉड घ्यायला जायचं आहे. आता मी निघालो आहे पप्पांचं डॉक्युमेंट्स घेऊन एम्स हॉस्पिटलमध्ये. आणि दादा पण येतोय. दादाचं पण काहीतरी दवाखान्यात काय हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये कुठे त्याचं पण काहीतरी करायचं आहे, म्हणून तो पण येतोय. हे ग तर आणि तब्येत बरी नाहीये, पोट बिघडलंय. आता मी आलो स्टेशनला. तिकडनं डायरेक्ट स्टेशनला निघून आलो. आणि गरम तर एवढं होतं ना, भयंकर ऊन आलं, एकदम ऊन सेवा, एकदम गरम होतं, भयंकर चटके बसतात. खाली ओलं आणि वरती गरम. तर आता मी चाललोय मॅगी आणायला. मॅगी खायची क्रेविंग होत होती. मॅगी आणि दूध. काय बोलतो? क्या गपला कर रहे हो क्या? खाना हो गया? खाना खाना का टाइम है क्या? कुछ तो खा रहे हो ना, चाय पानी? अभी वही चाय बनाने को जा रहा हूँ. आप बनाओगे? हाँ. क्यों, घर पे कोई नहीं है? नहीं है ना. एक आधा बाहर से लेके आ जाते चाय. नहीं, गुजरात गए हैं ना, 2-3 टाइम लगता है. वो तो क्या हुआ? शक्कर ज्यादा डालता है ना. तो उसको बोलने, हम कस्टमाइज करके लेने का चाय. आमच्या आईने पसारा बघा केवढा केला घरात. ही असली की पसारा होतो ना. काय आता आपली मॅगी पण रेडी व्हायला आली आहे. आणि ॲक्च्युली काय ना, मला मॅगी जास्त आवडते. मी मॅगी म्हणजे कधी पण उठून मला बोला मॅगी खा, मी खाईन. मला काय नाही, मॅगी आणि आईस्क्रीम, आय लव्ह दॅट. पसारा झाला आहे थोडाफार, हे उचलावं लागेल ना, नाहीतर आल्यावर वहिनी आता जस्ट साफ करून गेली सगळं. 3 पॅकेट बनवले दादाला, मला, आणि 1 पॅकेट तसंच ठेवलं. ते नंतर रात्रीचं खायला. आता ते कॅन्टीनमध्ये आम्ही गेलो, पण कॅन्टीनमध्ये मॅगी भेटली नव्हती. म्हणजे भेटली होती, पण जेव्हा आम्ही हे करायला गेलो ना, बिल करायला गेलो ना, तेव्हा काउंटर बंद झाले. मग 1 तास थांबावं लागलं. म्हणून जाऊ दे, आम्ही तसंच निघालो डायरेक्ट. म्हणून मॅगी नाही आहे. नाही तर बाबा आमच्या घरात कमीत कमी ना 6 पॅकवाले 6 पॅकेट असतात. 6 पॅकवाले 6 पॅकेट विचार करा. आणि ते जास्त नाही, 1.5 महिना जातो. 1 आणि अर्धा बस संपतात लगेच. आमच्यात मॅगी टिकत पण नाही. तर काय, आता मी आलो आहे लोढामध्ये. लोढा पलावा, कोणी पलावा या गद्दारसोबत. तर माहीत नाही काय, सूर्यदादांनी फोन केला इथे जरा ऑफिसजवळ काम आहे म्हणून एक आलो. काय एवढ्या दिवसानंतर गाडीचा सायलेन्सर बदलला आहे. आवाज ऐका तुम्ही. लोढावरनं तर मी फटाफट आलो निघून, कारण की जायचं आहे दादाच्या सत्कारला. दादाचा पण सत्कार होणार आहे स्टेशनला. दादा आणि वहिनी तर पुढे निघून गेलेत. मी आणि पप्पा मागणं जाणार आहे. असं स्पीडमध्ये आलो ना मी लोढावरनं, लय बेकार. आज चला तिकडे जाऊया, पाऊस नको यायला फक्त. फायनली आम्ही पोहोचलो. इकडनं सरळ सरळ
भारत माता की जय, वंदे। ते भारतीय सैन्य दलात रुजू झाले। जवळपास 17 वर्ष देश सेवा करून ते 2014 साली सेवानिवृत्त झाले। त्यांना अनेक पदक डोंबिवली पूर्व मंडळातील मितेश पेंटर यांच्या वतीने हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय। माझा सैन्यातला काही कुणाबद्दलचा अनुभव नाहीये, पण पोलीस खात्याबद्दल गेली 50-55 वर्षाचा माझा अनुभव आहे। त्यासोबतच मी लहानाचं म्हणजे मोठा झालो, यांच्यासोबतच खेळताना यांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून भरती झालो तेव्हापासून हे माझ्यासोबतच आहे। तसं बघायला गेलं इंडियन आर्मीची नोकरी मला इंडियन आर्मीमध्ये RR युनिटमध्ये मी आहे 63 RR बटालियनला। 63 RR एक असं युनिट आहे जिथे RRचं काम काय असतं, इन शॉर्ट हा फरक होता की तिथे अक्षरशः लाल चौकात 2006, 7, 8च्या दरम्यान तिरंग्यावर आपल्या देशाच्या झेंड्यावर गाय माता कापलेली आणि अख्खी इंडियन आर्मीची युनिट तिथे उभी असताना पण आपण काही करू शकलो नव्हतो। पण आत्ताचा जो काळ आहे तेव्हा असा आहे की तिकडनं एक गोळा येऊ द्या, तिकडनं 4 गोळे जातात। आधी परवानगी घ्यायला लागायची। मित्रांनो फायनली मी घरी आलो आहे आणि तुम्ही जसं की बघितलं सत्कार कसा झाला काय झाला, तर खरं अक्षरशः खूप मजा आली सत्कारमध्ये। ते दादानी जे स्पीच दिली ती स्पीच बघून वरनं म्हणजे अजून म्हणजे असे पोलीसवाले 3 स्टार 2 स्टार परत एक्स सर्व्हिसमॅन एकदम जुने, ते खरं खूप मजा आली। तर आजसाठी एवढंच, आता घरी आलो, आता जेवी व्हिडिओ एडिट करून झोपून जाईल। आजसाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्री।